हाय एव्हरीवन, कसे आहात सर्व? मजेत ना? मी तन्मय नारळकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तन्मय क्लासेसमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये काय झालं? मागच्या व्हिडिओमध्ये अतिशय इम्पॉर्टंट असं सम शिकून झालेलं आहे प्रॅक्टिस सेट 2.6 मधलं. आता एक आणखी वेगळं सम मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स, मला वाटतं तुम्हाला माहीतच आहे, त्याचाच उपयोग करून हे सम सॉल्व्ह करायचं आहे. चला तर मग थोडा वेळ न घालवता सुरुवात करू. मॅथ्स 1 सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन प्रॅक्टिस सेट 2.6 त्यातील 8 सम काय आहे? पिंटू टेक 6 days more to complete a certain work than Nishu. Together they finish the work in 4 days. How many days would it take to complete that work if they work alone? आता इथे काय विचारलंय? पिंटू टेक 6 days, 6 days पिंटूला जास्त लागतात ते काम कंप्लीट करायला निशूपेक्षा. टुगेदर ते दोघं मिळून किती दिवसात काम ते फिनिश करतात? 4 दिवसात. तर जर त्यांना एकट्याला काम करायचं असेल तर त्यांना किती वेळ लागेल ते आपल्याला काढायचं आहे. आपल्याला इथे दिलेलं आहे का काही? फक्त निशूचं काय दिलेलं आहे, पिंटूचं काय दिलेलं आहे का? नाही. मग आता काहीतरी एक्स घ्यायचं. निशू टेक days to complete. Nishu take days to complete X. आणि फक्त इथे लिहायचं पिंटू टेक days to complete. जसं आहे तसं सेम. निशूला किती डेज लागतील ते काम कंप्लीट करायला? X. आपल्याला माहित नाही म्हणून काय घेतलंय? X. आणि पिंटूला किती दिवस लागतात? इथे दिले बघा. पिंटू टेक 6 days more. निशू पेक्षा पिंटूला 6 दिवस जास्त लागतात. हा निशूचे काम आहे. निशूच्या कामापेक्षा किती दिवस जास्त लागतात? 6 दिवस. एवढं समजलं. आता फक्त इथे काय करायचंय? इनव्हर्स घ्यायचं आणि सॉल्व्ह करायचं. बघा इथे दाखवतो मी तुम्हाला. निशू टेक्स डेज टू कम्प्लीट एक्स आणि पिंटू टेक डेज टू कम्प्लीट x+6. x+6 का लिहिलं मी? कारण की निशू पेक्षा किती दिवस जास्त लागतात? 6 दिवस जास्त लागतात. बरोबर. मग आता इथे काय करायचं बघा, मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स घेऊन सॉल्व्ह करायचं. पहिले वरती फक्त किती लिहितो आपण? 1. हे फक्त घेऊन मी तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितलंय. आता बघा, मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजे याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन कसं? 1 × x प्लस 1 × x+6 आणि इथे काय लिहाल? या दोघांचं मल्टिप्लिकेशन x × x+6. मग काय येईल? x+1 × x. हा प्लस आहे तो प्लस लिहिला. x+6 × 1 x+6. x × x x² प्लस x × 6 6x. मग इथे आन्सर किती आलं? 2x + 6 आणि हे x² + 6x. एवढं समजलं? हे झालं तुमचं. हे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स घेऊन सॉल्व्ह केलं. हे इथपर्यंत तुमचं झालं. दोघे मिळून काम केलं तर एवढं काम असते. मग त्यांना किती दिवस लागतात? 4 दिवस. असं दिलंय ना? त्यांना किती दिवस लागतात? 4 दिवस लागतात. बरोबर. मग 4 दिवस लागतात. मग आपण हे 1/4 च्या हिशोबाने काम आहे. कितीच्या हिशोबाने काम आहे? 1/4 च्या. आपल्याला कशाच्या हिशोबाने दिल्या? 4/1. 4 days म्हणजे किती? 4/1. हे उलट आहे. बरोबर. असं आहे का? किती दिवस लागतात? 1/4 दिल्यात का? 4 days लागतात का? 4 days लागतात ना? 1/4 days लागतात का? नाही. 4 days लागतात फक्त. 4 days म्हणजे 4/1. मग हे आहे ते उलट लिहायला लागेल. कसं लिहायला लागेल? असं बघा. बाय इथे लिहितो बाय गिवन कंडिशन. कसं लिहायला लागेल? हे x² + 6x वरती लिहायला लागतील. 2x + 6 हा खाली लिहायला लागेल आणि हा 4. हा x² + 6x आहेत तसेच, हा 4 पण आहे तसाच. हे
डिवाइड मध्ये तिथे जाताना इंटू मध्ये जातील. एवढं समजलंय. याच्यामध्ये काही वेगळं केलेलं नाही, फक्त मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स घेऊन सॉल्व्ह केलंय. आणि 4 डेजचं विचारलंय. 4 डेज म्हणजे किती? 4/1 म्हणून हे इन्व्हर्सचं उलट गेलं, उलटे लिहिले आणि हे क्रॉस हा जो डिवाइड मध्ये आहे तो मल्टिप्लिकेशन मध्ये नेऊन आता सॉल्व्ह करतो. x² + 6x = 4 × 2 = 8x + 4 × 6 = 24. x² + 6x हे आहेत तसेच लिहिले. नंतर मग हा इक्वल टू पण आहे तसंच लिहिला. हे 4 आहेत तसेच लिहिले. हे डिवाइड मध्ये आहे, तिथे जाताना मल्टिप्लिकेशन मध्ये गेले. नंतर हा x² + 6x आहेत तसेच. 4 × 2 = 8x प्लस आहे तो प्लस लिहिला. 4 × 6 = 24. किती झालं? x² + 6x - 8x - 24 = 0. आता हे सॉल्व्ह करून घ्यायचं. x² - 2x - 24 = 0. 8x मधून 6x गेले, किती राहिले? 8x मधून 6x गेले, 2x राहिले. आता हे सॉल्व्ह करायचं आहे. कसं सॉल्व्ह करतील बघा बरं. याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन. इथे 1 आहे, इथे 24. 24 आले. 24 चे फॅक्टर पाडतील. 24 चे फॅक्टर कसे? 6 × 4 = 24. इथे किती आन्सर आहे? इथे मायनस आहे तर मायनस द्यायचं मोठ्या नंबरला, छोट्या नंबरला प्लस. -6 + 4 किती आन्सर आलं? -2. किती आन्सर आलं? -2 आपल्याला पाहिजे होतं. -2 आन्सर आलं. हे फॅक्टर यूज करून हे तुमच्या लक्षात राहावं म्हणून मी लिहून दिलेलं आहे. आता हे फॅक्टर इथे लिहायचे. x² - 6x + 4x - 24 = 0. आता कॉमन काढायचे. बघ आता कॉमन काढलं. हा x कॉमन काढला. इथे काय राहील? x - 6. हे +4 आहेत तसेच लिहिले. पुढे पण तेच आहे, तेच लिहून टाकायचं. = 0. x - 6 = 0 और x + 4 = 0. x - 6 हे आहे ते लिहिले आणि x + 4 = x किती आले? 6 और x -4. आता मला सांगा, वर्क निगेटिव्ह मध्ये असते का? नाही. वर्क नेहमी पॉझिटिव्ह मध्ये असते. वर्क नेहमी कशामध्ये असते? पॉझिटिव्ह मध्ये. वर्क cannot be negative. Days cannot be negative. Days आपल्याला विचारलं. Days cannot be negative. x = किती? 6 days. माहिती लिहायचं. They take to complete that work alone is 6 days. त्यांना किती दिवस लागतील? 6 दिवस लागतील. ते काम एका दिवसात कंप्लीट करायला, म्हणजे ते काम कंप्लीट करायला त्यांना एकट्याला 6 दिवस लागतील. एकाला किती दिवस लागतील? 6 दिवस लागतील. म्हणजे निशूला पण 6 दिवस लागतील, पिंटूला 6 दिवस लागतील. ओके. निशूचे आता तुम्हाला इथे करायला सांगितलेलं बरोबर. आता निशू टेक डेज टू कम्प्लीट x म्हणजे 6. निशूला किती दिवस लागतील ते इथे दिलंय. निशूला x घेतलाय, मग त्याला किती दिवस लागतील? 6. आणि पिंटूला किती लागतील? पिंटूसाठी काय घेतलंय? x + 6. 6 + 6 12 दिवस. त्याला 6 दिवस जास्त लागतात बरोबर. इथे तुमचं हे सम शिकून झालेलं आहे. याच्यामध्ये काही अडथळा असेल, काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. याच्या पुढील सम पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तरी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.